नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे पहिलं युनिट आहे त्यातील चौथा लेसन द स्टोरी ऑफ टी हा सादर करतोय। माझ्यासमोर इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासणार आहे। तर मग चला मित्रांनो, पाठाला सुरुवात करूया। पेज नंबर 18 वर, 19 वर, 20, 21 अशा पानांवरती हा लेसन आहे। चला सुरुवात करूया। द स्टोरी ऑफ टी, चहाची गोष्ट। Let us begin with a question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? तर पाठाची सुरुवातच एका प्रश्नाने करूयात। तुम्ही अशा एका बेवरेज म्हणजे पेय, पेयाचं नाव सांगू शकता का की जे संबंध जगभर जे पेय पिलं जातं कशाच्या नंतर, तर पाण्याच्या नंतर। पाण्याच्या नंतर जर सगळ्यात जास्ती कुठल्या पेय हे प्राशन केलं जातं अशा पेयाचे नाव तुम्हाला सांगता येईल का? तर मी सांगू शकता का? Perhaps many of you have guessed the answer. बघा, बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी हे उत्तर याचा अंदाज बांधलेला असेल। द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी। तर जगामधलं सगळ्यात लोकप्रिय असलेलं असं जे पेय आहे ते कुठलं आहे? तर चहा ते आहे। द फ्रेश, ताजं, अरोमॅटिक, सुगंधी, ब्र्यू। आता एक ताजं आहे, सुगंधी असं हे ब्र्यू म्हणजे पेय आहे। विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे। आणि हे पेय पिऊन लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात करावी असं वाटतं। इट हॅज अ रिफ्रेशिंग डिस्ट्रीजंट फ्लेवर। आता हा जो चहा आहे याला एक तजेलदारपणा आणणारा आणि ॲस्ट्रिजंट अशा प्रकारचा त्याचा फ्लेवर आहे। ॲस्ट्रिजंट म्हणजे तुरट अशी त्याची चव आहे। इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रुईंग। आता खरं तर हे जे पेय आहे हे कसं बनवलं जातं? तर हे ब्रुईंग या शब्दाचा अर्थ पिणं किंवा इथला अर्थ मात्र घेऊया द्रवामध्ये बुडवणे किंवा एखाद्या द्रवामध्ये टाकणे। तर हे जे काही पेय आहे हे पाण्यामध्ये त्याची पत्ती टाकून तयार केलं जातं। दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज botanical name is the Camellia sinensis seeds। तर बघा, आता हे जे ऍक्च्युली हे जे पेय आहे हे ब्रिविंग न बनवलं जातं। पिण्यासाठी हे जे काही पेय आहे हे कसं बनवलं जातं बघा, तर हे इन्फ्युजिंग करून म्हणजे एखाद्या द्रवामध्ये बुडवून किंवा द्रवामध्ये ते टाकलं जातं। म्हणजेच काय, तर उकळत्या पाण्यामध्ये याचे पानं, द लीव्स अँड शूट्स ऑफ प्लांट, शूट या शब्दाचा अर्थ अंकुर, त्याची पानं किंवा त्याचे अंकुर असतात ते या झाडाचे टाकले जातात। हुज बोटॅनिकल नेम इज, आणि ज्याचं वनस्पती शास्त्रीय जे नाव हे काय आहे? तर कॅमेलिया सिनेन्सिस अशा प्रकारचं याचं नाव आहे। सिनेन्सिस नावाचं म्हणजे कॅमेलिया सिनेन्सिस हे त्याचं
वनस्पती शास्त्रीय त्याचं नाव आहे. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड. आता पहिल्यांदा या चहाची जी पानं असतात ती पहिल्यांदा सुकवली जातात, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. ती सुकवली जातात, त्याच्यानंतर ते क्युअर्ड केली जातात, म्हणजे ते निवडली जातात म्हणा, किंवा त्याच्यामधले जे काही खराब होऊ नये अशा प्रकारे त्याच्यात त्याला व्यवस्थित त्याला रोगमुक्त करून म्हणा, आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावर प्रक्रिया करून ते आपल्याकडं पॅकेज करून ते पाठवलं जातं. म्हणजे आपल्याकडं पॅकेजमध्ये येण्या अगोदर त्याच्याकडे यासारख्या प्रक्रिया होतात. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. आता हे जे कॅमेलिया सिनेन्सिस नावाचं जे एक सदाहरित असं जे वनस्पती आहे की जी उष्णकटिबंधीय अशा वातावरणामध्ये हे उगवत असतं, मोठं होतं. टी प्लांट्स रिक्वायर्ड ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल इन अ इयर. आता हे जे काही टीचं जे चहाचं जे ही झाडं आहेत यांना जवळजवळ 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस संबंध वर्षभरामध्ये एवढा पाऊस पडावा अशी याची गरज असते. अँड प्रेफर ॲसिडिक सॉइल, आणि ॲसिडिक माती अशा प्रकारची माती या झाडाला अधिक पोषक ठरते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट इलेव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. आता जगामधले जिथं खूप चांगल्या प्रमाणामध्ये चहाचं उत्पादन केलं जातं ही जी ठिकाण नेमकी कुठं आहेत, तर डोंगरांचा किंवा टेकड्यांच्या उतारावरती, पण इलिव्हेशन्स म्हणजे उंच अशा जागेवरती की ज्याची समुद्र सपाटीपासूनची जी उंच अशा जागेवरती की साधारणतः 1500 मीटर उंचीवरती याची लागवड केली जाते. It is said that the tea plant grows slowly and acquire a rich flavor at this height. असं म्हटलं जातं की हे चहाची जी काही झाडं आहेत ती अगदी हळूहळू वाढतात आणि त्यांना एक असा उत्तम अशी त्यांना चव, एक फ्लेवर त्यांना या उंचीवरती भेटत असतं. म्हणजे समुद्र सपाटीपासूनच्या उंचावरती हे खूप चांगलं पीक हे याला येत असतं किंवा त्याला चांगली चव या चहाच्या पानाला म्हणा येत असते. वेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप 1-2 इंचेस ऑफ द प्लांट आर पिक्ड. हे प्लांट ज्यावेळेला मॅच्युअर होतं त्यावेळेला त्या पूर्ण झाडाची साधारणतः जी वरची जी काही 1 ते 2 इंच ऑफ द प्लांट आर पिक्ड. 1-2 इंच तेवढे झाडांची त्यातली काय केली जाते, निवड केली जाते, तोडली वरच्या टॉपची जी पानं आहेत त्याची. दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लशेस. आता हे चहाची जी सर्वात वरची टॉपची जे 1 ते 2 इंचाचे जी बर्ड्स कळ्या म्हणा किंवा पानं, ह्याला फ्लशेस असं म्हटलं जातं. फ्लशेस म्हणजे टवटवीत लाली असलेलं किंवा आरक्त असं असलेलं. अ न्यू फ्लश अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. आता हे जी काही टवटवीत नवनवीन पानं म्हणूयात किंवा त्या बर्ड्स कळ्या ज्या येत असतात त्या साधारणतः 7 ते 10 दिवसांनी त्या झाडावरती येत असतात, एकदा तोडले की दुसरे. आणि हे कधी तर याचा जो सीझन असतो त्या सीझनमध्ये लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट मे ऍक्च्युअली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. आता त्याची लागवड केल्यानंतर त्याला वाढू दिलं जातं आणि असं म्हटलं जातं की बघा हे जे काही चहाचं जे झाड आहे मे ऍक्च्युअली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. खरं तर हे खूप छोट्याशा स्वरूपातलं हे झाड असतं
झुडुपाच्या स्वरूपातलं. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट आर प्रण अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet वेस्ट हाय. पण ज्या सगळ्या काही चहाच्या बागा असतात त्याच्यामध्ये ही जी झाडं असतात ही प्रण केली जातात, म्हणजे त्यांची काटछाट केली जाते, ती कापलेली असतात आणि साधारणतः 3 फुटापर्यंतच त्यांना वाढू दिलं जातं. म्हणजे वेस्ट हाईटला, म्हणजे आपल्या कमरेपर्यंतच याची उंची वाढू दिली जाते. कशासाठी? तर टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्ज. हे कशासाठी? तर सहजतेने त्याच्या झाडाची जी पानं आहेत ती खोडता यावीत या उद्देशानं 3 फुटापर्यंत ही झाडं वाढवली जातात. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आता जो चहा आपण घेत असतो विकत बाजारातून त्याच्या पानांच्या साईजवरून त्यांचं वर्गीकरण हे खालीलप्रमाणे आहे बघा. अकॉर्डिंगली वी हॅव 1 आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लिव्ज. तर यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे आसाम प्रकारातला जो चहा, याचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याची पानं कशी असतात तर लार्जेस्ट असतात, मोठी सगळ्यात मोठी याची पानं असतात आसामच्या चहाची. चायना टाईप कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लिव्ज. यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे चीनी चहा. याची जी पानं आहेत त्याचं वैशिष्ट्य असं असतं की याची जी पानं आहेत ती सगळ्यात छोटी असतात. थर्ड, कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय लिव्ज ऑफ इंटरमिडिएट साईज. आता मध्यम लांबीची म्हणा किंवा मध्यम आकाराची जी पानं असतात ही कंबोड या प्रकारामध्ये मोडतात. तर अशा प्रकारचं तीनही चहांचं पानावरनं त्यांचं जे क्लासिफिकेशन ठरतं हे आपण पाहिलं. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन इन इंडिया. आता भारतामध्ये 3 असे भिन्न आणि वेगवेगळे असे चहाचं उत्पादन करणारे असे प्रदेश आहेत. Each of these regions is famous for special type of tea it produces. आता त्यातला प्रत्येक जो प्रदेश आहे त्या प्रत्येक प्रदेश स्वतःच एक वैशिष्ट्यपूर्ण अशा चहाचं उत्पादन करण्यामध्ये तो प्रसिद्ध आहे. विच आर युनिक इन टेस्ट, की जे चवीमध्ये ते अद्वितीय असे असतात. अरोमा, सुगंध, स्ट्रेंथ, शक्ती अँड फ्लेवर, त्यांची चव, म्हणजे चव म्हणा, त्यांचा सुगंध, त्यांची शक्ती, यामध्ये ते एकमेवाद्वितीय असं असतात. म्हणजे त्यांच्यासारखं दुसरं कोणी असत नाही. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या प्रांतामध्ये तिथला चहा हा खूपच उत्तम दर्जाचा असतो असं म्हणून. द 3 रिजन्स आर. आता हे जे 3 रिजन आहेत ते कुठले आहेत, कुठले प्रदेश आहेत भारतातले 3. दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, तर ईशान्येकडील दार्जिलिंग. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, आणि थोडंसं अजून ईशान्येकडं आसाम. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि दक्षिण भारतामधलं जे निलगिरी पर्वत आहे तो प्रदेश. मोस्ट पीपल अग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. आता बरेचशीच लोक या मताशी सहमत आहेत की चहा हे एक तजेलदार, ताजं तवानं बनवणारं असं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स. त्याच्यामध्ये इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स और प्रोटीन्स, त्याच्यामध्ये कर्बोदक, फॅट, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं हे नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनन ॲज वेल ॲज कॅफिन. तर मग चहाला त्याचा एक विशिष्ट असा चव कशामुळे मिळत असते, तर थिनन आणि सोबतच कॅफिन यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारची त्याला चव मिळत असते. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी, आणि ज्यामुळेच थिनिन आणि कॅफिन यामुळं त्याला एक स्टिम्युलेटिंग क्वालिटी मिळते, म्हणजे उत्तेजक असं गुण त्याच्यामध्ये चहामध्ये येतो, जो म्हणूनच ते उत्तेजक पेय म्हणून वापरलं जातं.
हाव अँड वेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. आता चहा हा पहिल्यांदा कसा आणि केव्हा लोकांनी प्यायला सुरुवात केली. अँड अम्युजिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लेजंड्स. आता चिनी दंतकथांमधून एक अत्यंत छान सुंदर अशी गंमतशीर अशी याची कथा आपल्यापर्यंत आलेली आहे. आपल्याला ती माहिती होते आपल्याला. बघूयात. इट इज सेड द एम्परर शेनॉन्ग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. असं म्हटलं जातं की सम्राट शेनॉन नावाचा जो सम्राट आहे की जो चीनच्या कृषीचा व औषधांचा जनक मानला जातो, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. तो प्रवासावरती होता आणि त्याच्या नोकरानं त्याच्यासाठी त्याला पाणी पिण्यासाठी ते पाणी उकळत ठेवलेलं होतं. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियरबाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आता तेवढ्यात तिथं जवळच असणाऱ्या झाडाची काही पानं वाऱ्यानं उडत उडत येऊन त्या उकळत्या पाण्यामध्ये येऊन पडली. द वॉटर इमिडिएटली चेंज कलर. ताबडतोब त्या पाण्याचा रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आता ते पाणी पिल्यानंतर सम्राट आश्चर्यचकित झाला. त्याची उत्तम अशी चव होती त्या पाण्याला आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा तजेलदारपणा, ताजं तवानं करण्याचा एक गुण होता. आणि या सगळ्याचा तो परिणाम कशामुळे झाला होता तर रिझल्टिंग इन्फ्युजन. म्हणजे काय तर ती जी काही झाडाची पानं त्याच्यामध्ये पडलेली होती त्यांचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला होता आणि त्या सगळ्याचा तो परिणाम तसा राजावरती झाला. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations. आता ते जे प्लांट पाहून तो राजा खूपच उत्साहित झाला आणि पण ती जी वनस्पती ते जे झाड होतं ते अननोन होतं, त्याला न माहिती असलेलं होतं आणि त्याचा एक आश्चर्यकारक असं त्याचा जो चव होती त्याची, त्यानं त्याच्याबद्दलची आणखी इन्व्हेस्टिगेशन, आणखी माहिती त्याच्याबद्दलची जाणून घेणं, त्याच्याबद्दलची अधिक खोलावरती जाऊन जाण्याची माहिती त्याने मिळवण्यासाठी त्यानं प्रयत्न आहे तसं चालू ठेवला, तपास चालू ठेवला असं म्हणून. अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरिंग प्रॉपर्टीज. आणि त्यानं अशा गोष्टीचा त्याला शोध लागला की त्या चहामध्ये हिलिंग आणि रिस्टोरेटिव्ह म्हणजे रिस्टोरेटिव्ह एखादी गोष्ट पुनर्स्थापित करण्यासाठीची म्हणजे किंवा पुन्हा प्राप्त करून देण्याचे गुण त्या चहामध्ये आणि सोबतच बरं करण्याचे गुण त्या चहामध्ये आहेत असं त्याच्या लक्षात आलं. अँड कुड ऑल्सो बी युज्ड ॲज अॅन अँटीडोट टू सर्टन पॉयझनस. आणि त्यानं त्याच्या हेही लक्षात आलं की काही विशिष्ट अशा विषांवरती ते विषनाशक म्हणून ते सुद्धा त्या चहाचा वापर केला जाऊ शकतो, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. येट अनदर लेजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क. आता यासारखीच अजून एक दुसरी अशी एक दंतकथा जी आपल्याला सांगते की एक बौद्ध भिक्षुक, मॉन्क म्हणजे भिक्षुक, बौद्ध भिक्षुक किंवा भिक्खू म्हणू आपण त्याला, त्यांचं नाव नेम बोधिधर्मा, who was the first to use tea as a drink. त्यांचं नाव होतं बोधिधर्मा, की जे पहिले व्यक्तिमत्व होतं की ज्याने चहा पिण्यासाठी वापरला. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake. आता बघा तर ते कीन म्हणजे उत्सुक असणे, त्यांना एका अशा औषधी वनस्पतींचं त्यांना त्या शोधात होते किंवा त्यांना तशा प्रकारच्या औषधी वनस्पतींचा त्यांना शोध लावायचा होता की जी काय करेल त्यांना खूप वेळपर्यंत त्यांना
जागं ठेवेल अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन. आणि त्यांना अलर्ट ठेवेल खूप जास्ती तास. कधी? तर ज्या वेळेला ते प्रेयर अँड मेडिटेशन म्हणजे ज्यावेळेला ते प्रार्थना करतील, ध्यानधारणा करतील, त्यावेळेला त्यांना खूप वेळपर्यंत जाग ठेवण्याची क्षमता असणार एखाद्या वनस्पतीच्या शोधामध्ये बोधिधर्म हे होते. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट च्युइंग लीव्स फ्रॉम द टी श्रब ऍक्टेड ॲज स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. आता काही कन्सिडरेबल असा लक्षात घेण्यायोग्य लक्षणीय असा शोध आणि अनेक चाचण्या केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जे चहाचं जे झुडूप आहे, श्रब आहे, त्याची जर का पानं चघळली तर ते त्यांना खूप वेळपर्यंत ती पानांमुळे ते जागे राहू शकतात. म्हणजे ते एक प्रकारचं स्टिम्युलंटचं काम करतात, म्हणजे एका उत्तेजक पेयाचं ती पानं काम करतात असं त्यांच्या लक्षात आलं. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमंग हिज डिसिपल्स इन चायना. तर चीनमधल्या त्यांच्या शिष्यांना चहाची ओळख करून देणारे ते पहिली व्यक्ती होती. म्हणजेच बोधिधर्मा हे होते की ज्यांनी आपल्या शिष्यांना चीनमध्ये चहाची ओळख करून दिली. इट इज सेड दॅट जॅपनीज priest studying under Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. असं म्हटलं जातं की जे बौद्ध शिक्षकांच्या हाताखाली जे शिक्षण घेत होते असे काही जपानी प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू, धर्मोपदेशक असं आपण म्हणूयात, त्यांनी काय केलं तर आपल्यासोबत चीनमधून त्यांनी चहाच्या बिया आणि चहाची पानं ते घेऊन गेले जपानला. टर्किश ट्रेडर ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. आता जे तुर्की व्यापारी होते त्यांनी सुद्धा ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया, त्यांनी मंगोलियाच्या सीमेवरती येऊन त्यांनी काय केलं तर त्यांनी चहाचा बार्गेन करायला सुरुवात केली, म्हणजेच सौदा करायला सुरुवात केली, चहा खरेदी करायला सुरुवात केली. इनफॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुई सॉन्ग वॉज सो टेकन अप विथ टी. आता वस्तुस्थिती सुद्धा अशीच आहे की चीनचा एक एम्परर, चीनी सम्राट हुई सॉन्ग ह्यांनी टेकन अप म्हणजे हाती घेतलं. त्यांनी काय हाती घेतलं बघा, विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इन टू द बेस्ट टी विस्किंग. म्हणजे चहाबद्दलचं रिसर्च करायला त्यांनी संशोधन करण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलं आणि त्यातनंच पुढं मग त्यांनी बेस्ट टी विस्किंग मेथड and also hosted tea making and tea tasting tournaments in his court. म्हणजे तर चहा चाखण्याचा, चहा तयार करण्याचा आणि चहाची चव घेण्याच्या अशा स्पर्धा त्यांनी आपल्या राजदरबारामध्ये त्यांनी आयोजित केल्या असंही सांगितलं जातं किंवा असंही मानलं जातं. अशा प्रकारच्या कथाही आहेत. सो टी माइंडेड वॉज ही दॅट ही फेल टू नोटीस दॅट. आणि ते टी माइंडेड होते म्हणजे त्यांचा कल हा चहाकडे होता. त्यांची प्रवृत्ती किंवा त्यांची वृत्ती ही चहाप्रेमी वृत्ती होती. थोडक्यात त्यांचं चहाचं वेड होतं, चहाचं प्रेम होतं असं म्हणूयात. आणि त्यांचं ते चहामध्ये ते इतके वेगळे झालेले होते की त्यांना मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्परर. तर त्यांना त्यांचं साम्राज्य हे मंगोलियन लोकांनी जिंकून घेतलं याचंही त्यांच्या लक्षात आलं नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. एवढे ते चहा आणि त्याच्या संशोधन मध्ये, त्याच्या स्पर्धांमध्ये किंवा त्याच्या चव चाखण्यामध्ये यामध्ये ते एवढे वेगळे होते की त्यांना आपलं साम्राज्य सुद्धा मंगोलियन लोकांनी बळकावलं
हेही त्यांच्या लक्षात आलं नाही किंवा हेही त्यांनी समजू शकले ते नाही. तर मित्रांनो, पाठ मोठा आहे, मला याचा दुसरा भाग करावा लागणार आहे, तो मी लगेच करेन, अपलोड पण करेन. तुम्ही मात्र तो नक्की पहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.